गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शान्ति शान्ति शान्तिः। पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि। भगवान श्री रामरायांना वंदन। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना वंदन। सकल स्थानी देवतांना वंदन। आपणा सर्व भाग्यवंत जिज्ञासू साधकांना सप्रेम अभिवादन। आणि आजच्या प्रातःकालीन चिंतनाला प्रारंभ। प्रभाते मनी राम चिंतित जावा। समर्थांनी प्रभाती म्हणजे सूर्योदयापासून पुढे थोडा वेळ आणि मागे थोडा वेळ एवढ्या ह्या प्रभात काळात चिंतन करायची सूचना केली आहे। चिंतनाचा तो खूप उत्तम योग्य काळ आहे। आणि ते प्रभाते मनी राम चिंतित जावा असं वाक्य ऐकून लोक काहीतरी फक्त जप करीत बसतात। आम्ही श्रीराम जय रामची माळा करतो। माळ करणे वाईट नाही, जप वाईट नाही, पण ते चिंतन नाही। त्याच्या साहाय्याने चिंतन प्रारंभ होतं। रामाचं चिंतन म्हणजे रामाच्या स्वरूपाचा विचार करायचा। तो अवतार आहे, कोणाचा आहे, कशासाठी आहे, ज्याचा अवतार आहे तो ईश्वर काय आहे, तो ईश्वर म्हणजे काय, त्याचं मूळ रूप काय आहे, म्हणजे रामाचं मूळ स्वरूप काय आहे ते शोधून काढायचं, त्याविषयी विचार करायचा। आणि त्याच्या स्वरूपाचा विचार केल्याचा आपल्याला फायदा काय, तर माझा आणि त्याचा संबंध काय आहे। आणि शेवटी माझंही स्वरूप तेच आहे की जे रामाचं स्वरूप आहे। म्हणून या अद्वैताचा अनुभव घेण्यासाठी जो विचाररूप तपाचा प्रकार आहे तो प्रातःकाळी करणे। चिंतन शब्दाचा अर्थ तसा होतो, चिंतन हे ज्ञानरूप तप आहे। परमार्थामध्ये एक वेळ अशी येते, एका स्तरावर आपण असे पोहोचतो की तिथून पुढे कर्म असत नाही, कर्म संपून जात। तिथे उपासना असत नाही, भलेही म्हणा दृढ चालवावे, म्हणजे उपासनेचा कोणताही प्रकार नाही। तिथे फक्त विचारात मुख्य तत्व मी यांचा काय संबंध आहे तो शास्त्राच्या आधारे, युक्तीच्या आधारे, आपल्या अनुभवाच्या आधारे आणि सद्गुरूंच्याही अनुभवाच्या आधारे हा विचार, हे विचाररूप तप, याला ज्ञानमय तप असं नाव। आणि एवढ्या ज्ञानमय तपाचाच परिणाम म्हणजे आपल्याला ब्रह्म साक्षात्कार होतो।
हे आधीची सगळी कर्मे, सकाळी उठा, स्नान करा, पूजा करा, दर्शन घ्या, कुलाचार कुलधर्म करा, यात्रा करा, मग रामाची 2-4 भजने म्हणा, कृष्णाची 4-5 भजने म्हणा, मग मांड्या घालून बसा, योग साधन करा, चित्त एकाग्र करण्याचा ध्यानाधिकाने प्रयत्न करा. हे सगळे खूप अलीकडे राहतात. तिथून पलीकडचा जो प्रदेश आहे परमार्थाचा, त्याच्यात फक्त विचार एवढंच साधन शिल्लक राहत. मोठमोठाल्या बॅग्स असतात ना, त्या स्टेशनवर किंवा जिथे कुठे आपण मुख्य उतरतो तिथल्या एखाद्या क्लोकरूम मध्ये टाकून द्यायचे, न्यायचे नाही, पुढे नाही नेता. एक लहानशी हँडबॅग फक्त नेता येते. ते त्या महाद्वारापाशी आलं की बाहेर ती ठेवून देण्याची जागा असते, ते नेता नाही येतात मध्ये. छत्री, चपला, जोडे, काय बॅग्स असतील ते तिकडे बाहेर ठेवायचे. तिथून पुढे आणखीन एक टप्पा येतो, जवळची पर्स, मोबाईल, घड्याळ बिड्याळ तिथे काढून ठेवायचे. तिथून पुढे एक टापू येतो की आपल्या अंगावरचे वस्त्र नाही चालत, तिथले वस्त्र घालून मगच आत प्रवेश आहे. हे आपण प्रवासात घालून गेलेल्या कपड्यांनी तिथे दर्शनाला प्रवेश नाही. असं सगळ्याचा त्याग करूनच प्रवेश आहे. ह्या भौतिक जगामधले हे अनुभव आपण घेतले आहेत. परमार्थ असाच आहे. परिग्रहातून हळूहळू हळूहळू मोकळं होत जायचं. शेवटी काही परिग्रह नाही, आता माळ नाही, काही. आम्हाला भजन खूप आवडतात, पण पेटी पाहिजे, तबला पाहिजे, हे आता काही नाही. कोण राम, काय त्याचं रूप, माझा आणि त्याचा संबंध काय. आपण परमार्थ खूप करतो, त्याला देवाचं खूप आहे म्हणजे काय आहे मला नाही समजत. त्याला देवाचं खूप आहे, जे काही आहे त्याला देवाचं, तो त्या देवाचं म्हणून करतो, त्यात माझा काय संबंध आहे. तो खूप श्रीमंत आहे, त्याचं वर्णन करायचं, एवढा बंगला, तेवढ्या गाड्या, त्याच्या श्रीमंतीचं वर्णन करून मला काय फायदा. मला तर सकाळी जेवल्यावर रात्री काय खाऊ अशी भ्रांती आहे. त्याच्या श्रीमंतीच्या वर्णनाचा मला काय उपयोग आहे. कुठेतरी तर कळावं तितका श्रीमंत मी आहे म्हणून. आणि म्हणून ज्याची आपण उपासना करतो, ज्याची पूजा अर्चा आराधना करतो, ज्याचं ध्यान करतो, त्याचा आणि माझा संबंध काय आहे हे शिकल्याखेरीज परमार्थ पूर्ण होतच नाही. एवढं जे काही मी बोलले ते महावाक्य आपल्याला सांगतात. सर्वात शेवटी सद्गुरू असे प्रवचन नाही करीत. सकाळी 7 ते 8:30 पहिलं प्रवचन, मग चहा कॉफी, आणि मग 9 ते 11 दुसरं प्रवचन. असं नाही करीत सद्गुरू. जे करतात त्या काळामध्ये ते सद्गुरू नसतात, हे लक्षात ठेवा. ते उपदेशक असतात, ते प्रवचनकार असतात, ते व्याख्याते असतात. सद्गुरू फक्त त्या शेवटच्या टप्प्यामध्ये तत्त्वम अशी 3च शब्द बोलतात. आणि तेही असं मोठ्याने नाही बोलत. एकच वचन न बोलत बोलुनी मानस विलया नेले गुरु दाता रे. गुरु दाता काय करतो, आणि ते ज्या वेळेला त्या शिष्याच्या जवळ न बोलता म्हणजे वैखरी न वापरता मौनानेच तू ते आहेस एवढे 3च शब्द सांगतात. तेवढ्याच वेळात तेवढ्याच क्षणी ती व्यक्ती सद्गुरू असते. आणि त्याचंच नाव अनुग्रह असं आहे. ते इतकं कमी आहे सगळं. हे आडंबर खूप अलीकडे राहून जातं.
एवढं सगळं आपल्याला पटवून घेणे, त्याचे पैलू पैलू मोकळे करून समजून घेणे, या सर्व प्रकाराला चिंतन असं नाव. हे प्रातःकाळी करावं. आणि जर काही कारण असेल तर रात्री खूप आराम झालेला असतो म्हणून शरीर अनुकूल असतं. अजून रोजचे प्रापंचिक व्यवहार सुरू व्हायचे असतात म्हणून त्याच्या कटकटी अजून नाहीत, म्हणून मन मोकळं असतं. बाहेरचं सगळं हवामान कमीत कमी प्रदूषित असतं म्हणून तेही पोषक आहे. घरातले पोरं बाळ, माणसं, गडी, नोकर, मित्र, ऑफिस मधले आपले उच्चाधिकारी, आपल्या खालचे कर्मचारी, या कोणाचाही अजून उपद्रव सुरू झालेला नसतो, त्याला अवकाश आहे. म्हणून सर्व प्रकारे आपलं मन मोकळं ठेवण्याची अनुकूल व्यवस्था प्रभाती आहे. आणि या प्रभात शब्दाचा अधिक महत्वाचा अर्थ म्हणजे जीवनाचा जो बालपणाचा काल आहे आयुष्यातला, त्याला प्रभात म्हणतात. सर्व क्षमता चांगल्या. आणि 10-12 वर्ष वय होईपर्यंत बघा, राग, लोभ, मद, मत्सर हे रिपू सुद्धा फार छळीत नसतात. रागवले कोणी एका क्षणात विसरून जातात. त्याचं उराशी बाळगून जन्म नाही काढीत, ते विसरून जातात. बाप 2 तडाखे मारतो, ते पोरग लागली तडाखे खाल्लं की बाबा करीत पुढे जातो, विसरला तो तडाखे. विकारी मन नसतंय बालपणात. अल्पे वयसी तत्कुर्यात मध्यान्हे चापराण्यकम. ते अल्पवयामध्ये करण्याचा विषय आहे. अल्पवय म्हणजे बालपणात, ती प्रभात आहे. म्हणून चिंतनाची सवय तेव्हा पाहिजे. आपण आपल्या पोरांना चिंतन नाही लावित. ते 1.5 वर्षाचं असतं तर त्याला बालक मंदिरात घालायचं, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, खेळायला लावायचं. थोडस मोठं नाही होत त्याला तबल्याच्या वर्गात पाठवा, डान्सच्या वर्गात पाठवा, पोहायला पाठवा. आणि त्याचा कसा एक ऑलराऊंड नुसता राऊंड गोळा तयार होईल ते पाहायचं. असं झालं की आपण बाप आई म्हणून झालो सर धन्य. त्या पोराला काही गंध नाही. बालपणात हे घुटीत म्हणून त्याला पाजून द्या. तिथे बीज पेरून ठेवा, अंकुर येईल ते 20-25व्या वर्षी, 50व्या वर्षी पेरून ठेवा. अल्पे वयस प्रभाते मनी राम चिंतित जावा. आणि चिंतन आपलं सुरू व्हावं, विचार आपला चांगला चालावा, विचाराचं नेमकं स्वरूप आपल्याला अवगत व्हावं. त्याच्यासाठी ह्या प्रकारची औपचारिकता कीर्तन प्रवचनांच्या द्वारे करून आपण ते समजावून घ्यायचं. काय करायचंय हे समजून घ्यावं लागतं, मग करायचं. त्याच्यासाठी अभ्यास वर्गाधिक कार्यक्रम आहेत. कुठेतरी श्रवण करावं म्हणजे माहीत होतं. आणि याप्रमाणे आपण करतो आहे. आजच्या चिंतनासाठी जो विषय निवडला आहे तो ओम सहनावतु हा निवडलाय. सकाळी जो एक मुद्दा बोलायचा तो हा निवडला आहे. हा शांती पाठ आहे, उपनिषदांचा शांती पाठ आहे. प्रत्येक उपनिषदाला शांती पाठ असतात. काहींना सुरुवातीला एकच शांती पाठ असतो, काहीला 2 असतात, काहीला प्रारंभी एक असतो, समाप्तीवर एक असतो. तो जसा तिथे लिहिलेला आहे त्याप्रमाणे आपण करायचा. केन उपनिषद आणि कठ उपनिषदाचा हा शांती पाठ आहे. सहनावतु. प्रत्येक शांती पाठाची, श्रुती मंत्रांची, वेद मंत्रांची सुरुवात ओमने करतात. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात सांगितलंच आहे
ओम तत्सदिती हा जो श्लोक आहे तिथे त्या ओम बद्दलचा आपण वाचून घ्या. प्रारंभ ओमनी केला आहे. ब्रह्मतन मंगलम परम, सर्वात मंगल, कल्याणप्रद, शुभ, पवित्र असं काही असेल तर फक्त ब्रह्म आहे. जे निर्विकार निर्दोष असतं ते सर्वात उत्तम हितकारक, आपलं शुभ करणार, कल्याण करणारं असतं. या जगात निर्दोष म्हणजे समम ब्रह्म, फक्त ब्रह्म वस्तूच निर्दोष आहे आणि म्हणून ती सर्वात अधिक मंगल आहे. या मंगलाचा अखंड आपल्याला सहवास असावा म्हणून कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रथम मंगलाचं स्मरण आहे. वैदिक वाङ्मयाने त्या मंगलाच्या स्मरणाकरता फक्त ओम हा एकाक्षरी शब्द वापरलाय. हे एक अक्षर आहे आणि तो एक अक्षराचा शब्द आहे. शब्दामध्ये 2, 4, 20, 25 किती शब्द अक्षरे असू शकतील. हा एक अक्षरी शब्द आहे ओम. आणि हा ओम हा काही मूळ अक्षर नाहीये, हा 3 अक्षरांचा मिळून बनलेला आहे. अ उम या 3 पासून तो बनला आहे, पण तेही एक अक्षर आहे आणि तो एक शब्द आहे, ब्रह्मवाचक शब्द आहे. ओमचा अर्थ ब्रह्म, ओमचा अर्थ मंगल वस्तू, ओमचा अर्थ कल्याण करणारी एखादी गोष्ट, घटना, प्रसंग काही पण असेल. अशा त्या ब्रह्माचं स्मरण करून शांतीपाठ म्हणायचा. तर कोणी म्हणायचा? उपनिषदांचा अभ्यास गुरुकुलामध्ये असायचा. गुरु आचार्य पदावर आसनावर विराजित व्हायचे. शिष्य आपापल्या आसनावर विराजित होऊन अभ्यास करण्याच्या तयारीत असायचे आणि ते सद्गुरु विद्यादानाला प्रारंभ करण्यापूर्वी सगळेजण मिळून हा शांतीपाठ म्हणायचे. हा सहनाववतु हा जो शांतीपाठ आहे हा गुरु आणि शिष्य या दोघांनी मिळून म्हणण्याचा आहे. एकट्या गुरुनीच म्हणायचा नाही, फक्त शिष्यांनी म्हणायचा असाही नाही. गुरु आणि शिष्य, आचार्य आणि छात्र यांनी मिळून म्हणण्याचा हा शांतीपाठ आहे. त्याच्यामध्ये सह नऊ, नऊ म्हणजे आम्ही दोघे, आम्ही दोघे, तो दोघांनी मिळून म्हणायचा आहे. आणि ह्या शांतीपाठामध्ये केव्हा केव्हा कोणत्या तरी शांतीपाठामध्ये आशीर्वाद रूप असतं, प्रार्थना रूप असतं, स्वरूपाच्या चिंतन रूप असतं. या सहनाववतु या शांतीपाठामध्ये प्रार्थना आहे. शांतीपाठ एवढ्यासाठी करायचा की अभ्यास करण्याच्या काळामध्ये अनंत विघ्ने उपस्थित होऊ शकतात. आपल्या व्यक्तित्वाकडून विचार केला तर आपल्या शरीरात काही उपद्रव, रोगाधिक येऊ शकतात. मांडी घालून बसलो, पायाला मुंग्या आल्या, गुडघा कडला, मांडी घालता येत नाही, उभं राहावं तर कंबर दुखते आहे, झोप येते आहे, डास चावतायत, उजेड पुरेसा नाही, वारा फार वाहतो आहे, भूक लागली, पोटात कासावीस होत आहे, जास्त खाल्लं पोट तक्रार करत आहे. हे शरीरातले उपद्रव आहे. बाहेर भूकंप होतोय, ज्वालामुखीचा उद्रेक होतोय, तुफान पाऊस कोसळतोय. हे असे बाहेरचे उपद्रव आहेत. घरात पोरं रडत आहेत, आई त्यांना ठोकते आहे, ते आणखीन ओरडत आहेत. कामवाले आले, अहो मी केव्हाचा उभा आहे, तुम्हाला माहित आहे का नाही, कळतं का नाही, तो ओरडतो. दूधवाला येतो, कामवाले येतात. हे इतके सगळे उपद्रव अभ्यासात विघ्न करतात. या सर्व विघ्नांची शांती व्हावी.
आपलं मन अभ्यासात स्थिर होत नाही, ते पांगत राहतं. आणि पांगलेल्या चित्ताने अभ्यास होत नसतो. आणि म्हणून या सर्व उपद्रवांची, प्रतिबंधांची, विघ्नांची शांती व्हावी म्हणून शांती पाठ म्हणायचा. शांती पाठाची आणखीन एक गरज आहे. आणि तो दोघांनी म्हणजे आचार्य आणि छात्र दोघांनी मिळून म्हणण्याचा. आचार्य बोलता बोलता विसरून जातो एखाद्या वेळी, हा उपद्रवच आहे. शिकवण्यामध्ये हे विघ्न आहे. आचार्य नाही विसरले, तेच छानच सांगतायत, काही चुकत नाहीयेत. पण शिकणाऱ्याला भलताच अर्थ जाणवतो. त्याला नीट ऐकून काय म्हटलं त्यांनी असंच म्हटलं वाटतं, मला काही म्हणतायत का, त्याच तसं होतं. आणि त्याला जे नेमकं अर्थाने कळायला पाहिजे ते विपरीत अर्थाने कळतं. हा शिष्याच्या जवळचा उपद्रव आहे. गुरु विसरून जातात, गुरूंचं लक्ष पांगून जातं, असं काही होतं. हे उपद्रव आहेत अभ्यासामधले, यांची शांती व्हावी. गुरूंनी शिकवताना जे उचित आहे तसंच बोलावं. जो नेमका अर्थ यापूर्वीच्या सगळ्या विद्वानांनी करून ठेवलाय त्याच्याशी अनुकूल आपण बोलावं. आपली मखलाशी तिथे काही करू नये. आपल्या विद्वत्तेची काही गरज नाही. इति शुश्रूम, हे ऋषींनी वेद लिहिले, भाष्य लिहिलेत. त्याच्यात ते म्हणतात आम्ही असं ऐकत आलोय आणि ते तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला सांगतो असं ऋषी कधी म्हणतच नाही. इति शुश्रूम, आम्ही असं ऐकतोय. आणि आम्ही जे ऐकत आलो तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. इतकं परंपरेचं भान, संप्रदायाचं भान त्याला आहे, तो अनुचित कधी बोलतच नाही. खूप लोकांची सवय ऐका, तुम्ही खूप व्याख्यानं ऐकली असते. तो व्याख्याता तासभराच्या व्याख्यानात 7-8 वेळा तरी 10 वेळा तरी म्हणतो मला असं वाटतं. जो वक्ता मला असं वाटतं असं बोलतो त्याचं काही ऐकू नये. आणि नाही हा कान त्याच्याकडे करावा आणि समोरचा कान उघडून द्यावा. ते ह्या कानातून शिरलेलं असं आतमध्ये वर खाली जाऊ देऊन. त्याला काय वाटतं हे ऐकायला कोणीच आलेलं नसते. तत्व काय आहे ते ऐकायला सगळे आलेले असतात. मला असं वाटतं असं नाही. त्या ऋषींचा धडा घ्यावा. इति शुश्रूम, आम्ही असं ऐकतो आणि तेच तुम्हाला सांगतो आहे. याच्यात घोटाळा होऊ नये. जर घोटाळा होत असेल तो उपद्रव आहे, तो शांत करायला पाहिजे. इतक्या विचारांनी उपनिषदांच्या अभ्यासाच्या प्रारंभी शांती पाठ म्हणतात. आता केन कठ उपनिषदांचा हा शांती पाठ आहे. ओम ब्रह्माचं स्मरण, मंगलाचं प्रथम स्मरण केलं, हे मंगलाचरण आहे. आणि आता प्रत्यक्ष पाठाची रचना. सहनावतु एक भाग, सहनौ भुनक्तु दुसरा भाग, सहवीर्यं करवावहै तिसरा भाग, तेजस्विनावधीतमस्तु पुढचा भाग, मा विद्विषावहै हा शेवटचा भाग. इतके मुद्दे याच्यात आहे. सहनावतु, अवती या क्रियापदाचा अर्थ रक्षण करणे असा होतो. अवतु हे प्रार्थना आहे, परमेश्वरापाशी केली आहे. आमच्या दोघांचं सोबत सोबत रक्षण कर बा परमेश्वरा. मी आणि माझा शिष्य, शिष्य म्हणतोय मी आणि माझे गुरु, अशा आमच्या दोघांचं सोबत सोबत रक्षण कर. फक्त गुरुचं रक्षण नाही, गुरुच्या डोक्यावर पाऊस लागू नये म्हणून बांधलंय पत्रा एक. शिष्य पावसात बसलेत असं नाही. सोबत सोबत दोघांचं रक्षण, सगळ्याच प्रतिबंधांपासून, उपद्रवांपासून,
आमच्या दोघांचं सोबत संरक्षण. थंडी फार पडली, घसा नीट चालला पाहिजे म्हणून गुरुला दिला चहा, तेव्हा शिष्यांनाही चहा द्यावा. हे आमच्या दोघांचं सोबत रक्षण. कशी गुरु परंपरा आहे विचारात घ्या. काही फरकच नाही. फरक तिथेच आहे. ज्ञानाच्या बाबतीत गुरुची पातळी वरची आहे, शिष्याची खालची आहे, म्हणून वरून खाली धावतं. वॉटर हेड पाहतात, वर असते टाकी, नळाला खाली पाणी उतरतं. जिथे साठा मोठा आहे, जे वर आहे, तिथून खालच्या बाजूने प्रवाह जातोच. म्हणून विद्वान असणाऱ्या गुरुपासून अजून न शिकलेल्या त्या शिष्यापर्यंत तो ज्ञानाचा प्रवाह जातोय. 2 टाक्या आहेत, जोडून ठेवा खालून. एक पाण्याने भरली आणि एक रिकामी आहे. तोटी सुरू केली तर जास्त पाणी असलेल्या टाकीतलं पाणी त्या रिकाम्या टाकीकडे धावतं. एकाच पातळीवर असलं तरी ते धावतं, कारण इकडे प्रेशर जास्त आहे, तिकडे कमी आहे. असा प्रवाह किती वेळ चालतो? दोन्हीकडची पाण्याची लेवल समान होईपर्यंत ते पाणी वाहतं आणि थांबून जातं. गुरु शिष्याला किती वेळ शिकवणार? तो आपल्या बरोबरीचा होईपर्यंत. आपण सारखे करीत तात्काळ तिथे संपलं. असा ज्ञानाचा प्रवाह सुरू व्हायचा आहे. आमच्या दोघांचं काही फरक न करताना हे परमेश्वरा सर्वतोपरी रक्षण होऊ दे अंतर्बाह्य. सहनावतु सहनौ भुनक्तु. आम्ही दोघांनी सोबत सोबत सगळे उपभोग घ्यावेत. भुनक्तु भोज धातू आहे, खाणे अर्थ आहे, उपभोग घेणे अर्थ आहे, आणि पालन करणे असा तिसरा अर्थ आहे. आमच्या दोघांचं सोबत सोबत पालन कर. आवश्यक ते उपभोग आम्हा दोघांना सोबत सोबत दे. सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै. जो काही पुरुषार्थ करायचा आहे ते दोघं आम्ही मिळूनच करू. अभ्यासाचा जो कार्यक्रम आहे आम्ही दोघे मिळूनच करू, आणि तो आम्हाला करता येईल अशी व्यवस्था कर. आमच्याकडून तसं करवून घे की आम्ही सोबत सोबत आमची अभ्यासाची क्षमता वाढवू आणि अभ्यास करून परिपूर्ण होऊ अशी कर व्यवस्था. सहवीर्यं करवावहै. आता ह्या वर्गामध्ये आम्ही जे शिकू त्याचं अध्ययन करू. अध्ययन केलेला जेवढा भाग त्याला अधीत भाग म्हणतात. याप्रमाणे वर्ग पूर्ण होईपर्यंत आमचा जो काही 12 वर्षाचा काळ असेल, 10 वर्षाचा असेल, तेवढ्या काळापर्यंत आम्ही जे अध्ययन करू तेव्हा जे आमचं अधीत असेल, अध्ययन केलेलं शिकलेलं जे काही ज्ञान असेल ते तेजस्वी राहो, टवटवीत राहो. ते आम्ही ज्या काळात शिकलो होतो बा ते 2016 मध्ये, त्याला 1.5 वर्ष झाले गेलं विसरून. ते तेजस्वी नाही राहील, टवटवीत नाही राहिलं, ते स्मरणात नाही राहिलं. थोडं थोडं आठवते ते असं काहीतरी म्हणाले होते. असं नाही, तेजस्वी राहो. आम्ही अध्ययन केलेलं ते तेजस्वी राहो. तेजस्वी नावधित. आम्ही दोघांनी सोबत सोबत जे अध्ययन केलं ते आमचं अध्ययन केलेलं, अभ्यास केलेलं ज्ञान अखंड टवटवीत राहू. तेजस्वी नावधित मस्तू. आणि आम्ही दोघे म्हणजे गुरु म्हणतोय शिष्य मी, शिष्य म्हणतो मी, आणि गुरु आम्ही दोघे परस्परांचा द्वेष न करू. द्वेष करणारे आम्ही न हो. एखादा विद्यार्थी गुरुपेक्षा अधिक बुद्धिमान असू शकतो, लक्षात ठेवा. आणि गुरु ज्या ताकदीने शिकवतायत
त्यापेक्षा त्याची प्रतिपादन शैली सुद्धा अधिक ताकदवान असू शकते. ती लागली गुरुला मत्सर निर्माण होतो, स्पर्धा तयार होतो, आणि गुरु त्याला मध्ये मध्ये नको बोलू असं त्याला सांगतात, आणि मग तो आवडत नाही. त्याचा नावड तयार होते, त्याला द्वेष म्हणतात, आणि स्पर्धा निर्माण होते, त्याला मत्सर म्हणतात. त्या गुरुनी या शिष्याला जास्त सांगितले, ते त्यालाच सांगतात, ते त्याच्याचकडे पाहून बोलतात. मी काही यांचे घोडे मारले नाही, मी आता ट्युशन बदलतो, तिकडच्या क्लासला जातो. असं शिष्याला वाटतं, असं गुरुला वाटतं. हे दोन्हीही वाटणे अभ्यासातील विघ्न आहे. म्हणून हे परमेश्वरा, आम्ही परस्परांचा द्वेष मत्सर करणारे न होऊ असं करतो, ही आमची तुझ्यापाशी प्रार्थना आहे. काय छान प्रार्थना आहे. आमचं सोबत सोबत रक्षण हो, आम्ही सोबत सोबत अध्ययनाचा पराक्रम पुरुषार्थ करू, सोबत सोबत क्षमता वाढवू, सगळे भोग जे आवश्यक आहे ते सोबत सोबतच घेऊ. आमचं पालन करण्याचा प्रसंग आहे, आमच्या दोघांचं सोबत सोबत पालन कर. आम्ही केलेलं सगळं अध्ययन अत्यंत टवटवीत राहू, नेहमीसाठी स्मरणातच असो, प्रसंगी वापरता आलो पाहिजे. आणि आम्ही कोणी एकमेकांचा द्वेष करणारे होणार नाही. बा परमेश्वरा, कृपावंत होऊन एवढा प्रसाद आम्हाला दे, अशी ही प्रार्थना आहे. एवढे ज्या ह्या 5 गोष्टी प्रार्थनेत सांगितल्या, मागितल्या, त्या जशा त्या तशा झाल्या तर त्रिविध तापांची शांती होते. मग आध्यात्मिक ताप होत नाही, आधी भौतिक ताप होत नाही, आधी दैविक ताप होत नाही. त्या सगळ्या पंचमहाभूतांवर एक नियंत्रण प्राप्त होतं या प्रार्थनेने. जेव्हा पंचमहाभूतांवर नियंत्रण प्राप्त होतं तेव्हा अधिक भौतिक ताप संपतात. आपल्या अंतःकरणावर, आपल्या आतल्या व्यक्तिमत्वावर जेव्हा निर्विघ्नपणे सगळी तंदुरुस्ती होऊन जाते, त्यावेळेला आपले सगळेच बाकीचे दोन्ही ताप, आधी दैविक ताप संपतात, शरीर सुस्थितीत येतं, आध्यात्मिक ताप संपतात, आतून होणारे ताप, बाहेरून होणारे ताप हे सगळेच नष्ट होऊन जातात. आणि जेव्हा उपद्रव, ताप, कष्ट, विघ्न नाहीतच आता अशी परिस्थिती येते, तेव्हा चित्ताची शांती आणि समाधान अबाधित राहतं. त्रिविध तापांची शांती होते, आणि अशा शांत परिस्थितीत अभ्यास करावा तेव्हा उपनिषद समजतं. मी म्हणजे संस्कृत मध्ये MA केलंय ना, मला उपनिषदाचा अभ्यास काय कठीण, संस्कृतच पाहिजे ना, मी MA आहे संस्कृतामध्ये, याने नाही होत. उपनिषद MA झाल्याने नाही. हा शांतीपाठ म्हणून देवाने तथास्तु म्हटला म्हणजे उपनिषद कळतो, तोपर्यंत नाही देऊन जात. शांती शांती शांती, चित्त समाधानात आहे, समतोल झाला आहे, समतोल चित्ताला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. मन त्याच विषयी संकल्प करतय ज्याविषयी विचार बुद्धी करू शकते. बुद्धी त्याचाच विचार करते आहे की जे मनाने संकल्प केलेला आहे. असा जिथे मन आणि बुद्धीचा मेळ बसलेला असतो, ती मेळ बसलेली चित्ताची जी अंतःकरणाची स्थिती आहे त्याला योग स्थिती म्हणतात.
येथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. वाणी आणि बुद्धीचंही ऐक्य, वाणी यांचं ऐक्य, बुद्धी आणि मन यांचं ऐक्य. मन वाटेल ते संकल्प करतं, पण बुद्धी त्याचा विचार नाही करू शकत. तो बुद्धीच्या विचाराचा विषय नसतो. हे बाह्यात मन वाटेल ते संकल्प करतं. मनाने तेच संकल्प करावे ज्याचा विचार बुद्धी करू शकते आणि केला पाहिजे. मनाने एक संकल्प केला आणि बुद्धी दुसऱ्याच कशाचा विचार करते. हे असं काम दोन मार्गाने वेगळ्या दिशेने चाललेलं नसावं. तेथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. ते ऐक्य होतं त्यावेळेला लाभालाभ जया जयो सुख दुःखे समे कृत्वा इत्यादी परिस्थिती येते. हे योगाचं सार आहे, म्हणजे हा मुख्य योग आहे. असा योग प्राप्त होतो. हा योग प्राप्त होतो. ही समता चित्ताला येते. ही समाधान स्थिती आहे. अभ्यासासाठी ही पाहिजे. इथून हा अभ्यास समाधीपर्यंत निर्विघ्नपणे पोहोचतो. सर्वजण मिळून पुन्हा एकदा शांती पाठ म्हणू आणि आपल्या निर्धारित केलेल्या विचाराला सुरुवात करू. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. खूप लोक जेवायच्या वेळेला म्हणतात हे तो भुनकतो शब्द आलाय म्हणून. म्हणायला काही बिघडत नाही, त्याच्यामध्ये काही फारसा प्रमाद नाही होत. पण तो अध्ययनाच्या वेळी म्हणण्याचा मंत्र आहे. तो भोजनापेक्षा अध्ययनाच्या वेळी म्हणण्याचा आहे. ते भुनकतो आम्ही उपभोग सोबत सोबत घेऊ असं भोजनाच्या वेळी म्हटल्याने काही बिघडत नाही. पण खात्रीने लक्षात ठेवायचं आहे की हा अध्ययन करण्याच्या वेळी गुरु शिष्यांनी मिळून म्हणण्याचा मंत्र आहे. मग आता सगळ्यांनी जेवताना आपण एकत्र सगळे जेवू, सहभोजन. मी जेवतो तुम्ही पहा, माझं होई पण बसा तिकडे, असं नाही. असा प्रकार नसावा म्हणून भोजनाच्या वेळी आपण हा मंत्र म्हणतो. काही ते चूक नाहीये, पण तो निर्माण जो झाला आहे तो अध्ययनाच्या प्रारंभी म्हणण्यासाठी झाला आहे. एवढी त्याची व्युत्पत्ती ध्यानात ठेवू आपण. असतो कर्मयोग विचार सुरू आहे. या विचारात काल एक जणांनी प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर प्रथम देते. काल सांगितलं जे निष्काम कर्म करायचंय ते विहित कर्म असतंय, आणि जे निष्काम करायचं आहे, ज्याची आपल्याला पुढील प्रगतीसाठी खूप उपयोगाची अशी देणगी राहणार आहे, अशी कर्मे फक्त 3च आहेत. देहधारणेच्या कर्माला निष्काम करणे असा काही विधी नाही. आता निष्काम भावनेने जेवतो, कसं कामनाचे भूक शमन व्हावं आहे. त्याच्यामुळे देहधारणेच्या गोष्टीला निष्कामता नाही, निष्काम झोपतो नाही. आता आराम करायचा हा हेतू धरूनच मी झोपायला जाणार आहे. देहधारणेचे जे अत्यंत आवश्यक कर्मे आहेत त्या कर्मात सकाम निष्काम हा विचार नाही. उदरनिर्वाहाचाच प्रश्न आहे तो देहधारणामध्ये. म्हणून काय नोकरी व्यवसाय धंदे करतो आहे ते, त्याच्यात निष्कामाचा विनाकारण जोडायचे आणि आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करायचं याची काही गरज नाही. तिथे निष्काम, तिथे फक्त सावधगिरी एकच आहे, तो अर्थार्जनाचा. देहधारणेची व्यवस्था होण्यासाठी जो व्यवसाय करतोय त्यात मी पापाचरण नाही करणार. नियमाने जसं आहे त्या नियमाच्या पालनातच मी ते करीन. जोडून या धन उत्तम व्यवहार.
तुमच्या फॉर्मवर सही करून देण्याचा मला अधिकार आहे, त्यासाठी मला नेमलं आहे आणि त्याचं मला वेतन पण मिळत आहे. पण तुमच्या फॉर्मवर सही करताना तुम्ही घाई असेल तर मी सध्या खूप कामात आहे, म्हणजे तुम्ही मला 100 रुपये 500 रुपये काही द्यायचे की मी सही करते. मी ते वेतन घेते हे पाप नाही, पण तुमच्याकडून जो पैसा मागते आहे हे पापाचरण. म्हणून देहधारणेची कर्मे करताना नियमाचं जे आहे तेच पालन करावं. दुसऱ्याच्या पैशाचा हडप करण्याची वृत्ती असू नये. दिली तुम्ही 100 रुपये कसायचे, तुमचं काय बिघडतं असं तुम्ही म्हणा. बन मी नाही दिले तर तुमचं काय बिघडतं. इथे पापाचरण लागलं. पण जो काही मी पगार घेणार आहे, महिनाभर काम केलं, पैसे पाहिजे मला, माझ्या उदरभरणाची ती व्यवस्था आहे. पूजा सांगितली तुम्हाला 2 तासपर्यंत दक्षिणा द्या तुम्ही. सत्यनारायणाची दक्षिणा पूर्वी 1.25 रुपया देत होते, भारताचं सांगते 1.25 रुपया. तेव्हा लोकांचे पगार 5 रुपये 10 रुपये 15 रुपये महिना असे होते. 1.25 रुपया बरोबर आहे. आता ह्या लोकांचे पगार 1-1 लाखापेक्षा जास्त झाले, दक्षिणा 1.25 रुपया. आपण त्या भटजीला तितकी दक्षिणा देण्याचं औदार्य करावं ना. भाजीचा भाव 5 रुपये किलोच्या ऐवजी 25 रुपये किलो झाला, काय महागाई झाली असं ओरडतो. भाजीचा भाव वाढला की ओरडतो, पण पगार वाढ झाली गुपचूप, त्याची कोणी ओरडच करीत नाही. हे पापाचे प्रकार होऊ नयेत. देहधारणेचे कर्म ते विहित कर्मात जमा करावे आणि तेवढं करणे भाग आहे. खायचंच आहे, नोकऱ्या धंदे करून पैसे मिळवा, सेवा चाकरी करून पैसे मिळवा, भीक मागून मिळवा, त्याला शास्त्राचा आधार आहे. आणि म्हणून त्याला तू ते निष्काम केलं का नाही हे काही विचारायचं नाही, निष्कामच करायचं असतोच. ते तेवढा काम हा निष्कामतेत जमा आहे. पण मी यज्ञ करतो स्वर्ग मिळण्यासाठी, ही काम नाही. यज्ञ करतो पोरं बाळ होण्यासाठी, यज्ञ करतो विवाह जुळावा म्हणून, यज्ञ करतो आहे इलेक्शन मध्ये जोडून यावं म्हणून. इथे सकाम असू नये. यज्ञ, दान आणि तप. यज्ञ म्हणजे स्वधर्माचं पालन, तेच फक्त निष्काम होऊ शकतं. म्हणून यज्ञ सकाम निष्काम या विचारात बसतो. दान ममत्वाचा त्याग आहे. जेवढं मी माझं समजतो, हे माझं समजणे अत्यंत वाईट आहे. भार्या ही मे पशवश्च मे. बायको माझी, ही गाय माझी, ही गाडी माझी, हे घर माझं, हे कपडे माझे, हे पोरं माझे, ही नोकरी माझी, हे ऑफिस माझं. असं सारखं माझे या अर्थाने संस्कृतातला शब्द मे आहे. अहमचं षष्ठी आहे ते. मम म्हणजे माझे, मे म्हणजे माझे. मम आणि मे एका अर्थी 2 शब्द आहेत. असं सारखं मे करतो. मे कोण करतो? जो मे करतो तो बोकड असतो. बोकडं ओरडतात ते मे आणि मांजरं ओरडतात ते म्या. हे दोन्ही मी अर्थी वाचक आहे. मे म्हणजे माझं. हा मे आवाज ऐकला बोकडाचा की कुठेतरी लांडा असतोच, त्याला ते ऐकू येत. अरे माझं खाद्य आहे, आवाज दिला त्याने की तो लांडगा झडप लागतो. कालवृको हंती विचित्रमेतत्. तो लांडगा जसा मे करण्याचा आवाज ऐकून
बोकडावर झडप घालून त्याला पार करतो, त्याप्रमाणे जो माणूस सारखं मे मे करीत असतो त्याला काल नावाचा लांडगा केव्हा झडप घालून घेऊन जाईल भरोसा. मे मे करून माझं माझं म्हणून ह्या माझेपणाचा त्याग करण्यासाठी दान हा विधी आहे. आणि दान द्यावंच. धनाची शुद्धी दानात आहे. दान दिल्याने पैसा शुद्ध होतो आणि मग त्याचा उपयोग घेतला तर आपल्याला बाधत नाही. म्हणून धनशुद्धी करावी ती दानाने होते. म्हणून दानाचा विधी सांगितलाय. दान निष्काम करावं, द्यायचं, पण मला त्याचा मोबदल्यात काही मिळावं असं नाही. दिल्यानंतर त्याचा मोबदला मला पाहिजे असं बिलकुल नाही. अशी इच्छाच करायची नाही. त्याची परतफेड व्हावी अशी इच्छा न करताना दान, ज्याला हे माझं आहे म्हणतो असं हे धन आहे, हे जर माझ्याजवळ मी माझ्या भोगासाठी वापरलं तर अपराध आहे हा निसर्गात होणारा. बापाला वाटतं मी एवढा पैसा मिळवला, असं चुकलंय त्याचं म्हणणं. त्याच्या पोरा बाळाच्या नशिबाने तर त्याला मिळालाय. एवढ्या पोराचे तोंड कसे रोज भरायचे? अरे ते त्यांचं धन घेऊनच आले आहे, तू गडी आहेस त्यांचा, आण मिळवून घाल खाऊ त्यांना, असा विचार करावा. हे माझ्या पैशावर मी पोराला पोसतो असं नाही त्याचा अर्थ. तो त्याच्या नशिबाने तुला मिळालेला आहे आणि त्याला न देशील तर तू दोषी ठरशील असा विचार त्याच्यामध्ये आहे. जो तो जन्मला पोषितो जगाशी एकलाची, तू काय मिरवतो मी त्याला खाऊ घालतो. ह्या दुर्वर्तनातून, या दोषातून मुक्त व्हायचं आहे. म्हणून ज्याला मी माझं समजतो ते काहीच माझं नाही. देह हे देवाचे, धन कुबेराचे, तेथे मानवाचे काय आहे? शरीरच झापलं नाही. धनाचा स्वामी कुबेर आहे. वित्तेषु राज्ञो भयम. भौतिकातली सर्व संपत्ती जेवढी, त्या संपत्तीचा मालक राजा असतो. लक्षात ठेवा, आपल्याजवळ करोडो रुपये, अब्जावधी रुपयांची संपत्ती होती मागच्या 8 तारखेपर्यंत. राज्ञो भयम. एका क्षणात राजाच्या भयाने संपूर्ण वित्त हरण केलंय. धनाचा मालकच राजा असतो आणि म्हणून त्या प्रजेजवळच धन तो राजा केव्हाही काढून घेऊ शकतो. बस, काही तक्रार नाही करायची. हा निसर्ग आहे, हा नियम आहे, हा परमेश्वराने घालून दिलेला नियम आहे. धनाचा मालक राजा. म्हणून वित्तेषु राज्ञो भयम. अगदी आत्ता अनुभव घ्या, काही फार दूरचा नाहीये तो. माझा अनुभव आहे फक्त, तुमचा नाही असं नाही. आपण सर्वांनी सह अनुभवलंय. आणि म्हणून याला माझं म्हणण्याचा काय अधिकार? पण म्हणतोच आपण. हे म्हणणं थोडं शिथिल व्हावं, थोडं दुर्बळ करून टाकावं या मीपणाला, माझेपणाला. आणि म्हणून त्याच्यामध्ये छानसा विधी दानाचा दिला. सत्पात्री दान करावं. देणगी कोणालाही द्यावी. गरजवंताला भिक्षा द्यावी. गरजवंताला देतोय ती भिक्षा आहे. एखादं कार्य चांगलं चालावं यासाठी आपण देणग्या देतो आणि आपल्या ममत्वातून सुटण्यासाठी करतो, ते दान असतं. आणि म्हणून दान सत्पात्री असावं. त्याच्या खालोखाल देणगी, जो मागतो उभं केलंय त्यांनी एक काम जाऊ दे त्याला पैसे. आणि भिक्षा घालताना विचार नाही करू, हा दारुड आहे तर याला कशाला भिक्षा घालू, तो बदमाश आहे, आत्ता पाहून जाईल आणि रात्री येऊन चोरी करील, याचा काही विचार नाही. भिक्षा म्हणजे दया धर्म आहे. त्याच्यासाठी तो भिक्षा मागणारा कसा आहे याचा बिलकुल विचार करायचा नाही.
देणगी मागणारा काही सत्कार्य करतोय का नाही याची खात्री करून घ्यावी. आणि दान देताना तो सत्पात्र आहे की नाही. सत्पात्र म्हणजे तेवढं दान पचवण्याची त्याची ताकद आहे का नाही. पैसा पचवता आला पाहिजे. तो स्विस बँकेत ठेवला म्हणजे पचतो असं नाही. पैसा पचवताच आला पाहिजे. म्हणजे दुसऱ्याकडून जेव्हा कोणी दान घेतो तेव्हा त्या दानाच्या बरोबरीचं पुण्य त्याचं खर्च होत असतंय. दात्याला ते पुण्य जातं, त्याच्या खात्यात जमा होतं. एवढं पुण्य देण्या इतकं पुण्य जर दान घेणाऱ्या जवळ नसेल तर त्यांनी घेतलेलं दान त्याला बाधतं. 500 रुपये दानामध्ये दिलेत मी, तर त्यांनी मला 500 रुपयाचं पुण्य दिलं पाहिजे. त्याच्याजवळच ते निघून जाईल. ते परस्पर डिडक्ट होत. जे लोक प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे जवळून नेऊन भरीत नाही ना, त्यांचे तिकडे पगारातूनच कापले जातात. प्रोफेशनल टॅक्स परस्पर कापला जातो. तसं दान घेणाऱ्याच्या पुण्यातून आपल्या खात्यावर परस्पर ते पुण्य जमा होत. मग तेवढं त्याच्या खात्यात पाहिजे. म्हणून सत्पात्री दान, तेवढ्या पुण्याचा साठा त्या घेणाऱ्या जवळ पाहिजे. म्हणून सत्पात्री दान. दान सत्पात्रीच. देणगी सत्कार्य करणारा याची खात्री करून आणि दया धर्म त्याला भिक्षा म्हणून काही विचार न करता आपल्याला शक्य एवढं देऊन द्यायचं. त्याच्या गरजे करता देणे. आणि त्याची गरज मी भागवली ह्या अहंकाराशिवाय द्यायचं असं दान. या दानाने आपण ममत्वातून सुटतो. मम अभिमान जातो. स्वधर्माचं पालन केलं म्हणजे कर्तायक देव ही भूमिका येते. धर्माचं पालन कर्तव्य म्हणून करतो आहे. कर्ता म्हणून मला काही जाणीव नाही त्याची. अहंकार त्यातून जातो. अहम अभिमान जातो. मम अभिमान जातो. आता राहिलं तप. एवढं आज वागतोय पण कालचे पाप आहेत ना माझे. आणि आजही न कळत काही काही पापे चालूच असतात. पाप जाणीवपूर्वक असतं, तसं अजाणता सुद्धा खूप पापे होतात. जाणून केलं ते दृष्ट पाप आहे. अजाणता घडतं ते अदृष्ट पाप आहे. मागील जन्मात करून ठेवलं ते अदृष्ट पाप आहे. अशी खूप पापे असतात. या पापातून मुक्ती होत नाही तोपर्यंत चित्ताची शुद्धी नाही. आणि चित्ताची शुद्धी नाही तोपर्यंत ज्ञानाचा अधिकार येत नाही. म्हणून परमार्थ करणाऱ्याने पाप निवारणाचा उपाय करावा. पाप निवारणाचा उपाय तप हा आहे. आत्मबोध आचार्यांनी लिहिला पहिलाच श्लोक आहे. तपोभिः क्षीण पापानां शांतानां वीतरागिणां मुमुक्षूणाम् अपेक्षोऽयम् आत्मबोधो विधीयते. तपोभिः क्षीण पापानां. आवश्यक तेवढी सर्व प्रकारची तपे करून त्यांनी स्वतः जवळची सर्व पापे घालवून दिली आहेत. असा जो निष्पाप झाला तो मुमुक्षू आहे. तो त्या आत्मबोधाच्या श्रवणाचा अधिकारी आहे. आत्मबोध नावाचं स्तोत्र एक प्रकरण ग्रंथ आहे तो. त्याच्यामध्ये आत्मज्ञानच शिकवलंय. ते शिकण्याचा अधिकारी निष्पाप असणारा श्रोता असतो. हा निष्पाप कशाने होईल तर तो तपोविही तपाने होतो. त्यांनी तप केलेलं पाहिजे. तप तपती तापणे असा अर्थ आहे. तापणे म्हणजे पीडा होत राहणे, कष्ट होणे, त्रास होणे. आपलं शरीर अतिशय लाडावलेलं असतं. फारच लाडावलेलं. आज त्याला थंडी वाटते नाही का, लावलं व्हॅसलीन. फारच थंड आहे. थोडसा गरम चहा लागली चहा प्याला. ऐक गोड काय
याची सुरू नाही केला काय लाडावलेलं शरीर. ते खडे फार आहेत आमच्या रस्त्यावरून चपला आणल्या, चपलाचं सोलच इतकं ते खडे चपलातून टोचतात, चपलाच बदलतो. इतकीशी वाऱ्याची झुळूक आली की पांढर गुंडाळलं मफलर. थोडीशी गरमी झाली की फेकले काढून कपडे. काय लाडावलेलं शरीर. खाली बसतात ती खुर्ची टोचते गादी. एवढं लाडावलेलं शरीर परमार्थाच्या उपयोगी नाही, हे सिद्धांत वाक्य म्हणून ध्यानात ठेवा. मी व्यासपीठावरून बोलते, हा माझा विचार नाहीये. लाडावलेलं शरीर या सर्व गोष्टी सहन करण्याच्या तयारीचं पाहिजे. सहनम सर्व दुःखानाम साधन चतुष्टयातलं हे साधन आहे. आणि असा संपन्न होत नाही तो गुरुकडे जाण्याच्या योग्यच नाही. तपोभिः क्षीण पापानाम, हे असं देह लाडावण्याचं जे वळण आहे याला देहासक्ती म्हणतात, याला देहबुद्धी म्हणतात, याला देहाहंकार म्हणतात. आणि हा पापाचा परिणाम म्हणून जोपासला जातो. जो शरीराला इतकं कुरवाळत राहतो ना, तो पापी आहे समजावं. आम्ही त्या बद्रीनाथ यात्रेला गेलो होतो, केदार बद्रीनाथ इकडे. एक फक्त कौपीन म्हणजे लंगोटी घालून अंगावर पांघरून नाही, काय कडाक्याची थंडी. आम्ही स्वेटर, मफलर, कोट, शाली, आणि फक्त त्या रस्त्याने जाताना शंभो शंभो न म्हणत काय थंडी आहे, काय थंडी, काय थंडी असंच म्हणत केदारेश्वराला दर्शनाला गेलो. खूप कठीण आहे, शरीर फार लाडावतो आपण. काही जणांच्या घरी माणसं असतील ते 12ही महिने थंड पाण्याने स्नान करतात. प्रत्येकाच्या घरी एखाद दोन व्यक्ती असतील अशा. काही थंडी असो का वारा असो का ऊन पडो, थंड पाण्याने ते सकाळी थंड पाण्याने करतात, दुसऱ्यांदा करायचं असेल तरी थंड पाण्यानेच करतात. सवय लावली ती शरीराला लागते. तपोभिः, तप त्यांनी केलं नाही म्हणून शरीर लाडावलं, आणि लाडावलेलं शरीर परमार्थ करू शकत नाही. शरीर पोषणार्थी सन य आत्मानं दिदृक्षति ग्राहन दारुधिया धृत्वा नदीम तरतुम स गच्छति. त्याचं वर्णन केलं. शरीराचंच पोषण एवढंच ज्याचं जीवन ध्येय आहे. शरीर पोषणार्थी सन, आणि तो म्हणतो मी आता परमार्थ करतो, आत्मदर्शन घेण्याचा आता मी अभ्यास करतो. त्याची परिस्थिती एका दृष्टांताने सांगितली. नदीच्या काठाला पलीकडच्या तीराला जायचं आहे, पोहता येत नाही, मध्ये नाव नाही. एखादा लाकडी ओंडका सापडला तर त्याच्यावर बसून तरून जाता येतं. तेवढ्यात त्या नदीतलं एक मगर आलं काठाकडे. त्याची पाठ लाकडासारखीच दिसते हो, तोंड पाण्यात असतं. एवढं काही शेपूट बिपूट नीट ओळखू येत नाही. एवढी मोठी त्याची ती कठीण कवच असलेली पाठ पाहून असं वाटतं हे लाकूडच आहे. ग्राह म्हणजे मगर. लाकडी ओंड काय असं समजून त्याच्यावर आरूढ झाला, आणि आता या लाकडावर बसून मी परत इराला जातो हे म्हणणे. तसंच देहाचे लाड करणारा मी आता आत्मदर्शन घ्यायला निघालो म्हणतो ना, त्याच्यासारखं झालं. तो जसा त्या नदीतून पलीकडे नाही जाणार, तिथे करतेच जाईल, तसा काही आत्मदर्शन कुठल्या कुठे राहील आणि अनात्मदर्शनात अधिकाधिक खोल जाईल. ग्राहन दारुधिया, दारुधिया म्हणजे लाकूड आहे अशा बुद्धीने धृत्वा धरून
नदी पार करून जाईल असं समजतो, तसंच हे आहे. या सगळ्या घोटाळ्यातून बाहेर पडण्यासाठी बाबा आधी तप कर, निष्पाप, म्हणजे शरीर प्रीती कमी होते. शरीर हे आपलं धर्माचं प्रथम साधन आहे. आद्यम खलु धर्म साधनम आहे, म्हणून त्याला तेवढ्यापुरतं जोपासा. टॅक्सी केली भाड्याने आम्ही, आणि कशी ठरवत टॅक्सीचं पेट्रोल तुम्ही भरा दादा, असं त्यांनी म्हटलं. गाडी माझी ड्रायव्हिंग मी करतो, पण पेट्रोल तुम्ही भरा, माझा काय रोज आहे तो द्या, अशा बोलीवर टॅक्सी ठरवली. आता त्या टॅक्सी मध्ये मी पेट्रोल किती भरावं सांगा. ती मला तितकं नेईल आणि तिथून इतकं परत आणेल. मला कॅल्क्युलेशन आहे किती किलोमीटर एका लिटर मध्ये होणार आहे, बस तितकं पेट्रोल मी भरेल. मध्ये काही घोटाळा बिटाळा झाला तर एखादा लिटर जास्तीच. आणि जेव्हा माझी गाडी घेऊन मी जाते आहे तर तो पंपवाला विचारतो किती भरू, टाकी फुल कर. हे शरीर भाड्याची टॅक्सी समजा, आणि याच्यात किती पेट्रोल भरायचं, आत्मदर्शन होईपर्यंत हे टिकलं पाहिजे, संपलं. तिथून परत येण्याचा प्रश्न नाही. धाम परम मम फक्त जाण्यापुरतं पेट्रोल तितकंच या शरीराला द्यायचं. याला तप म्हणतात. शरीराची धारणा होण्यापुरती जेवढी गरज तेवढंच फक्त याला पुरवायचं. औषध पाणी असो, खाद्य पेय असो, अंथरूण पांघरूण असो, हे अभ्यासाकरता तंदुरुस्त ठेवणे, त्यापुरतं जे कमीत कमी करणे आहे. आणि हे कमीत कमी जास्तीत जास्त ह्या सीमा आपल्याला ठरवणं अवघड आहे. ज्याच्यापासून भागतच नाही तितकं हे कमीत कमी आहे. आवश्यक याची काही डेफिनेशन नाहीये. चहा अगदी आवश्यक आहे, म्हणजे उठल्याबरोबर पाहिजे, तोंड धुतल्याबरोबर पाहिजे, 9 वाजता पाहिजे. अशी चहाची आवश्यकता मिळून 15 वेळा होतो दिवसभरात. आहे का एवढा आवश्यक? म्हणून आवश्यक जे आहे ना, याची मर्यादा व्यक्तिगत लाडवलेल्या शरीरात बदलते. काय ठरवायचं? कमीत कमी अभ्यासापुरतं शरीर बरं राहील बस, असं वागणं हे तप आहे. याला थोडासा त्रास झाला पाहिजे. मन संयम वाढतो, सहनशक्ती वाढते. म्हणून थोडीशी प्रतिकूलता या शरीराने सहन करावी. ही प्रतिकूलता सहन करीत राहणे हे तपाचं स्वरूप. कळतंय मला भूक लागली, पाहुणे यायचे, त्याच्या आधी मी खाऊन घेणं नाही बरोबर. थांबते, त्यांची गाडी लेट झाली, थांबते. त्याला स्नान करतात, थांबते. टेबलाला 7 खुर्च्या आहेत. ते पाहुणे 8 आले, 2 स्टूल ऍडजस्ट केले, 8 जण बसवले, आणि मला बसायला जागा नाही. ते 8 वर बसले, मी काय खाली बसून शोभत का? आणि त्यात पाहुण्याला उठवू का? नाही. आपल्या सगळ्यांचं होऊ द्या, मी थांबते. 4 तास उशीर झाला. शरीर तक्रार करीत नाही, मन कुरकुर करीत नाही. हे तप आहे. गरजेप्रमाणे ह्या शरीराचा संयम करण्याची शक्ती वाढवणे, प्रतिकूलता सहन करता येणे, कष्ट करणे, शरीर लाडावेल असं होऊ न देणे, याला तापविणे. हे तापवण्याचे प्रकार आहेत. उपास करणे, उभं राहणे, जप करीत उभं राहणे, वाचन पूर्ण होईपर्यंत न खाणे, कोणी आले तर त्यांच्या सत्काराची सगळी व्यवस्था करणे. 3 प्रकारे तप केलं जातं. 3 ठिकाणी ताप निर्माण करावा संयम वाढवायसाठी. एक शरीरासाठी,
देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरं तप उच्यते. देव, गुरु, ब्राह्मण, विद्वान यांची पूजा करावी या शरीराने. तपाचा, शरीराने होणाऱ्या तपाचा पहिला प्रकार देव, द्विज, गुरु, प्राज्ञ. देव म्हणजे रामकृष्णाधिक देव, द्विज म्हणजे ब्राह्मण, गुरु म्हणजे ज्यांच्याकडून आपण उपदेश ग्रहण करतोय ते, प्राज्ञ म्हणजे विद्वान. आपले गुरु असोत नसोत विद्वान आहे गावातला माणूस, पूजन करावं. प्राज्ञ पूजन, शौच शुद्ध राहावं, स्नानादिकांनी बाह्य शुद्धी आणि विहित कर्माचरणाने अंतःशुद्धी, अशा उभय शुद्धीला शौच म्हणतात. शौच हे सांभाळावं. आर्जवम, सरळ वागावं, वागणूक सरळ पाहिजे, चाल सरळ पाहिजे. आर्जवम, ब्रह्मचर्याचा सांभाळ करावा. जो ते करीत नाही तो परमार्थाचा अधिकारी नाही. हे दुसरं विधान ध्यानात ठेवा. स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही जातीचा असो, परमार्थ करण्याचा हेतू आहे, अध्यात्मशास्त्र शिकायचं आहे, त्याची अटच आहे ब्रह्मचर्य पालन. अधिक बोलण्याची गरज नाही, आपण समजू शकता. ब्रह्मचर्य अहिंसाच, वाणीने आणि प्रत्यक्ष शरीराच्या कृतीने हिंसा कोणाची करू नये. नाही, हिंसा नाहीच करायची. लोकांनी हल्ली डास मारायला रॅकेट्स आणल्या. आणि त्यांनी खूप छान शोध लावला, मला आवडला तो शोध. हातावरचा डास असा मारायचा म्हणजे मीच मला मारायचं. आणि डासाला कदाचित थापड लागत नाही, तो उडून जातो, तडाखा हाताला बसतो. मीच मला मारून घेणं हा का शहाणपणा आहे का? तो डास मेला पाहिजे पण मला लागलं तर पाहिजे रॅकेट. अहिंसा हे शरीराने घडवणार तप आहे. अहिंसाचं शारीरं तप उच्यते. या प्रकारचं वागण्याने शरीराचं तप होतं, ते करावं. याने संयम वाढतो, वैराग्य वाढतं आणि अभ्यास होईपर्यंत शरीर टिकून राहतं. बसव 3 तास पर्यंत. हे 1.5 तास जरा जास्त होता तो प्रवचनाचे. इतका वेळ असंच बसायचं असं नाही. शरीर 3 तास, बरं 3 तास, 4 तास, बरं 4 तास. शारीर तप, शरीराला पीडा करायची थोडीशी, मी त्याला प्रतिकूलता सहन करण्याची सवय लागते. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितांच्या यात स्वाध्याय अभ्यासनंचैव वाङ्मयं तप उच्यते. आपल्याला प्राप्त झालेलं, देवाकडून आलेलं दुसरं साधन वाणी आहे. या वाणीने तप करावं. अनुद्वेग करून असं बोलावं की ज्या बोलण्याने दुसऱ्याला उद्वेग येणार नाही, संताप होणार नाही. काही काहींचं बोलणं ऐकून संताप होतो ऐकणाऱ्याचा, कोणाचा संताप न झाला पाहिजे अशी वाणी बोलावी. अनुद्वेगकरम वाक्यम, सत्य बोलावं. असत्य बोलण्याची अतिशय सवय आहे. पोराला रोज संध्याकाळी बाप शिकवतो. काय शिकवतो? बेटा खरं बोलत जा बरं. शुभम करोती म्हणून झालं की बापाचा उपदेश सुरू आहे. खरं बोलत जा बरं का, खोटं बोलणं पाप आहे. काय सांगितलं तुला बाबा? तुम्ही सांगितलं खरं बोलत जा, खोटं बोलणं पाप आहे. कळलं ना तुला? कळलं ना. दुसऱ्या दिवशी सकाळ उगवली, रात्र झाली, सकाळ उगवली. त्या बापाकडे कोणीतरी माणूस येणार आहे, याला त्याला भेटायचं नाही. त्यांनी बेल वाजवली. बाबा ते काका आले, ते पोट्ट येत बोलत. सांग त्याला बाबा घरी नाही.
याला सत्य बोलणे. सत्य म्हणजे आहे ती परिस्थिती तशीच निवेदन करणे, याला सत्य म्हणतात. शास्त्रीय आधाराने घासलेलं ऋत सत्य, व्यावहारिक ते सत्य, पारमार्थिक ते ऋत, सत्यंच ऋतम असे दोन वेदामध्ये श्लोक शब्द येतात. असं सत्य बोलावं. पण एखादं सत्य आवडत नाही, रुचत नाही, मग तसं न बोलता राहावं, थांबावं. आंधळा माणूस आला, कोणी आलो नाही, या भाऊ, या दादा, या काका असं म्हणतो आपण. तो आंधळा आला, ये आंधळ्या. आता मी खरंच बोलले का नाही सांगा, पण अप्रिय बोलले. त्या आंधळ्याला आंधळा न म्हणता काका म्हटलं तर कुठं बिघडत. पण नाही, ये आंधळ्या. घरात जाऊन सांगतो पोरग, बाबा तो आंधळा आलाय. नाही, सत्य आहे पण अप्रिय आहे, नाही बोलू, गप्प राहावं. दुसरे काही विशेषण वापरावेत आणि उल्लेख करावा. शक्यतोवर कोणाच्या दोषाचा उच्चार करू नये, अप्रिय भाषण टाळावं. सत्यम, प्रिय, हितकारक तेवढं बोलावं. ज्याने हित होत आहे तेवढं बोलावं. अहित असेल ते नाही बोल. हिताच्या गोष्टी बोलाव्या. हितम, सत्यम, प्रिय, हितम. स्वाध्याय करावा, वेदाध्ययन करावं. काल झालं सांगून. स्वाध्याय म्हणजे काय? पहिल्या प्रथम वेदाचा नंबर आहे. आपली नाही योग्यता वेदाध्ययनाची. स्मृती ग्रंथ तेही जरा दुष्करच होत आहे. पुराण ग्रंथ त्याला नाही ताकद पुरत अजून. संत वाङ्मय आपल्या प्राकृत भाषेत, ज्याची जी भाषा त्या भाषेत संतांनी वाङ्मय केलाय, ते वाचावं. खूपच लिहून खूपच संत आहे तर कोणाचं वाचावं? पंचायत पडली, मी ठरवलं कोणाचंच वाचू नये. छान निर्णय केलास. वेळ नाही मिळत हो. सकाळी 7:30ला घरून जातो, 9:30ला रात्री येतो. मी जातो त्याच्यात पोरग उठलेलं नसतंय आणि येतो तेव्हा ते झोपलेलं असते. माझी पोराची भेट नाही. कुठे वाचन आलंय, कुठे काय आलंय, नाही वेळ, नको वाचू. मनाचे 2-4 श्लोक पाठ करून ठेव. हरिपाठाचा एखादा अभंग पाठ करून ठेव. येता जाता तेवढंच म्हण. आता ह्या एवढ्या धामाधुमीमध्ये कुठे पाठांतर होतं का? आणि गडबड झाली की मी आपला म्हणतो देवाची द्वारे उभा क्षणभरी, पुढची ओळ आठवतच नाही. फारच डोक्यात चक्र फिरत. जाऊ दे. स्वल्प सोपे फुकाचे काय आहे? 2च अक्षरी शब्द आहे. तू अभ्यास कर, शिक, नको शिकू, वेळ मिळव न मिळव. जरा खडबडीत रस्त्याने चालावं. ठेचाळणाऱ्या रस्त्याने, खड्डे खुड्डे असलेल्या चांगल्या राजपथाने असं नाही चालू. खड्ड्या खुड्ड्याच्या रस्त्याने रामारामा येतच. असा तर राम तोंडाने म्हणावा, वेड्या वाकड्या रस्त्याने चाललं की येतोच. राम म्हणे पर्यंत स्वाध्याय डायल्यूट करून टाकलाय. स्वाध्याय हे वाणीचं तप आहे. सगळं हे वाङ्मय आहे, वाणीमय आहे, शब्दरूप आहे. याचा अभ्यास करीत असणे हे वाङ्मय तप करावं. वाङ्मयन तपोच अभ्यास हे वाणीचं तप आहे. मनःप्रसाद सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मन प्रसन्न ठेवा. सगळ्या प्रतिकूलतांकडे एका निर्विकार बुद्धीने पाहायला शिकावं. दुसऱ्याच्या पोरांनी खोड्या केल्यावर संताप होतो आणि आपले पोरग तसंच करीत असते.
त्यांनी केलं म्हणजे दुसरा संतापला ना, म्हणजे आपण त्याला ज्ञान शिकवतो. पोराचीच गोष्ट आहे, असेच करतात पोर. मग त्याच्या पोराने केलेलं का नाही सहन करत? पोरं असेच करतात, मग त्याचंही पोरं तसंच करते. आपली लागलीच प्रसन्नता बिघडते. फारच हॉर्न वाजवतो तो गाडीचा, आपणही तेच करतो. बरं, आपण नसू करत तर त्याचं करणं वाईट आहे, त्याला तेवढंच कळतंय. त्याच्या बुद्धीला क्षमा करावी. त्याच्या बुद्धीची तेवढीच ऐपत आहे. ज्याची जी ऐपत आहे त्याच्या पलीकडे तो वागू शकत नाही. क्षमाशील असावं, आपली प्रसन्नता भंगू देऊ नये. बस प्रसन्न चित्ताने अभ्यास होतो आणि ही प्रसन्नता लोक नाही सांभाळीत, आपली आपण सांभाळायची. मनःप्रसाद सौम्य, उग्र होऊ नये, कर्कश होऊ नये, अतिरेकी होऊ नये. आपल्या जवळच्या दोषांना सौम्य ठेवावं. मला किती अगदी सगळं चालतं हो, फक्त कोणी खोटं बोललेलं नाही आवडत. माझा संताप संताप नाही, खोटं बोललेलं तुला आवडत नाही, अगदी बरोबर आहे, पण हा संताप संताप हे नाही. फक्त बरं सौम्य सौम्य सौम्य. आम्ही सायन्स शिकलो तेव्हा आम्हाला थर्मोस्टॅट म्हणून एक शब्द शिकवला. ते थर्मोस्टॅट उपकरण आम्ही शिकलो, त्याचं कार्य शिकलो, त्याची रचना घटना शिकलो. बाहेरच्या टेम्परेचरच्या काही उलाढाली चालूच, त्या आमच्या प्रयोगाच्या भागामध्ये तेवढ्या त्या बॉक्समध्ये टेम्परेचर मेंटेनच केलं जातं. हे त्या थर्मोस्टॅटचं काम आहे. या बॉक्समध्ये आम्हाला प्रयोग करायचा आहे, तो याच टेम्परेचरवर करायचा आहे. ते थर्मोस्टॅटचा वापर करायचा. बाहेरची टेम्परेचर काही वर खाली होत, आतलं ते मेंटेनन्स केलं. थर्मोस्टॅट 1 मीटर लांबीची जी पट्टी आहे, ते एका ठराविक टेम्परेचरवर ती लेंथ मोजलेली आहे. पॅरिसच्या लॅबोरेटरीत ठेवलेली आहे. स्टँडर्ड आहे ते. कोणत्याही देशाला 1 मीटर लांबी मोजायची असेल, ती बरोबर आहे का नाही तिथे जाऊनच तपासायची. धातू टेम्परेचर बदलल्याने कमी जास्त एक्सपांड होतात. त्याच्यात बदल होऊ नये म्हणून ज्या दिवशी 1 मीटर लांबी स्टँडर्ड करून वजून ठेवली कायमसाठी, तेव्हाच जे टेम्परेचर होतं ते टेम्परेचर आज शेकडो वर्ष होत आले तितकंच आहे त्या बॉक्समध्ये. थर्मोस्टॅट, असं थर्मोस्टॅट आपल्या मनात बसवून ठेवावं. बाहेरच्या काही उलाढाल्या होत, मग त्याच टेम्परेचरवर अखंड असावं. ही मानस तपाचा प्रकार आहे. मौन बोलू नये, फार गप्प राहावं. फार बडबड करणारा माणूस बिघडतो, दुसऱ्याला बिघडवतो. सगळे मिळून सह बिघडतात. बिघडण्याचा कार्यक्रम एकत्र चालतो. ही परिस्थिती नाही उत्पन्न. सौम्य आत्मविनिग्रह, मनसंयम. आत्मविनिग्रह म्हणजे मनाचा निग्रह करणे. नाही मी हे भोगणार, निग्रह. एकादशी आहे, उपास आहे, आणि तुम्ही बटाटे वडे करून माझ्या पुढे खाता. मग मी विचार करते, बटाटे तर उपासाला चालतात. त्यातलं वरचं फक्त कव्हर नाही चालत. कव्हर त्याचं सबस्टन्स कमी आहे ना, आतला बटाट्याचा घर जास्त आहे ना. उपासाला 1 बटाटा वडा खाल्ला तर काय त्याचं बिघडेल. आत्मविनिग्रह, निग्रह. उपवास करायचा करायचा, नाही करायचा नाही करायचा. जेवायला त्याच्याशी थांबायचं. थंड पाण्याने स्नान करावं तर करायचं. हा निग्रह
निग्रह म्हणजे धरणे, निग्रह म्हणजे निश्चयाने धरणे, मनाला धरणे म्हणजे मन आवरणे. निग्रह शब्दाचा अर्थ मनोनिग्रह, मन आवरणे. ते स्वैर होऊच पाहत, नाही होऊ द्यायचं. हा निग्रह करण्याचं सामर्थ्य, क्षमता वाढवत राहणे हे तप आहे. मन, वाणी, शरीर यांना या प्रकारे वळवून घेणे ही 3 प्रकारची तपे. ही केली असताना माणूस विरक्त होतो आणि ह्या विरक्तीने तो ज्ञानाचा अधिकारी होतो. सगळे पापातून तो याच 3 तपांनी मुक्त होतो. तपोभी क्षीण पापानाम. आणि हे निष्काम कशासाठी उपास करता? 12वीत मेरिट मध्ये यायचंय म्हणून नाही. हे सगळे तपे निष्काम करावीत, आत्मशुद्ध्यर्थ करावीत, अभ्यासाची योग्यता येण्यासाठी करावीत, ज्ञानाधिकार प्राप्त व्हावा म्हणून करावी, सद्गुरूंनी लवकर प्रसन्न होऊन मला तत्वमसी म्हणावं याच्यासाठी करावे. असं निष्काम आचरण या 3च केलं असताना माणूस परमार्थाचा अधिकारी होतो. तप, यज्ञ, दान, तप कर्म पावनानी मनीषिणाम हे ह्या तपाच्या भूमिकेतून आपण लक्षात घेतलं. हा कर्मयोगामधलाच भाग आहे. याच्यात तप आता येईलच आपल्या पुढे. यज्ञ येईल, तप येईल, दान येईल आणि ह्या सर्वांचा विधी. किती वेळ आहे आपल्याजवळ? हा देते तेवढं. सकाम निष्काम कर्मे, त्यातल्या निष्काम कर्माचा कर्मशास्त्राने खूप पुरस्कार केला आहे. निष्काम कर्मे करावी. निष्काम करत असताना ते कर्म घडतं पण फळ घेत नाही. त्याचा एक दृष्टांत सांगायचा राहून गेलाय कालच्या व्याख्यानात, तेवढा सांगते आणि काल जिथे पोहोचलो होतो तिथून पुढे सुरुवात करते. निष्काम कर्म म्हणजे पुढे उत्पन्न होण्याचं बीज संपवणे. कर्माचे संस्कार ते वासनारूप असतात आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असं आपण ऐकतो. वासना हे पुनर्जन्माचं बीज आहे. वासना कर्माने इच्छेने तयार होत आहेत, त्या होऊ नाही द्यायच्या. त्यासाठी निष्काम कर्म करायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. वासनेचे बीज ज्यांनी भाजून काढलं तो कर्मामध्ये वर्तन करीत असला तरी त्याची ती कर्मे पुनर्जन्माला कारण होत नाही, कारण वासना आता निर्माण होत नाही. निष्काम भावनेने कर्म केलं की वासना निर्माणच होत नाही आणि त्या निर्माण नाही झाल्या म्हणजे पुनर्जन्माचा बंदोबस्तच झाला, नाहीच व्हायचा. पेरणी करायला आपण बी नेतो, बियाणं नेतो वावरामध्ये आणि पेरणी करतो. पाऊस बिऊस पडला, जमीन चांगली आर्द्र आहे, मुलायम आहे, उगवतात झाडं. आता झाडं नाही उगवू द्यायचे पण पेरणी तर करायची. काय करायचं? ते बियाणं तिथे नेऊन पेरायच्या आत चांगलं भाजून काढा आणि भाजलेलं बी नेऊन पेरा. सगळे मशागत जशी एरवी करतो तशीच करा, एक दाणा उगवत नाही, कारण ते भाजलेलं बी आहे. भरजित बीज पेरण्याने जसं पीक नाही, याप्रमाणे निष्काम केलेल्या कर्माचं पुनर्जन्म रूप फळ नाही. तुकोबा तेच म्हणतायत, आम्ही निष्काम झालो, काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. अभंग आहे तुकोबा. आता कामच उरला नाही म्हणजे जे काही वागतो ते निष्कामच वागतोय.
तो काम निघून गेला, मी रिकामा झालो, चित्त मोकळं झालं माझं. हे चित्ताला तर राहिलंच काही नाही. हा एकटा काम असला की सगळे त्याचे ते दुर्वर्तनी मित्र तिथं येतात. हा एकटा असतो आणि उरलेले 5 येतात. आता 6 जण मिळून आणखीन एकाला बोलावतात. षटरिपून चित्त भरत. थोड्या वेळाने अहंकार येतो. या सगळ्यांना 7 जणांना करमत नाही, आणखीन कोणीतरी पाहिजे. ते भय तिथे येत. असा तो पुढचा येतो. 6 झाले, 7 झाले, 8 झाले. आणि एवढे 8 जण जमले म्हणतात ना, मग एकच कमी पडला ना 9ला. आणि म्हणून शोक येतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर 6, अहंकार, भय आणि शोक अशी ही नवग्रही माणसाच्या बोकांडी बसूनच राहते. आणि हे कोणी केलं? सुरुवात कोणी केली? याचा लीडर कोण आहे? आपण अभ्यास वर्ग घेऊ. लीडर कोण आहे? या चित्तात नवग्रही तयार करणारा लीडर काम आहे. काम. आणि तो काढून टाकला की उरलेले 8 जण तिथं येत नाहीत. आणि असे सगळे निघून गेले की चित्त रिकाम होतं. काम नाही. आणि पुढचा काम नाही म्हणजे सगळ्यांचा बंदोबस्त झाला. असा मी रिकामा झालो. स्वामी रामतीर्थांना पंजाब मध्ये ते गणिताचे प्राध्यापक होते. संन्यास घेतला पुढे त्यांनी. आणि ते संन्यासी एक दिवस रामतीर्थ, ज्यांचं नाव विवेकानंदांच्या काळातलेच, रस्त्याने चालले. स्वामी चालले आहेत. हेच ते प्राध्यापक गणिताचे. फार हुशार आहेत. फार चांगला माणूस आहे. खूप दिवसाची मला एक शंका आहे. आज यांना विचारूनच घेतो. केव्हा भेटतील माहित नाही. समोर एक आले, गेला जवळ रस्त्यावरच. स्वामी नमस्कार केला. एक प्रश्न आहे मला. खूप दिवसाचा विचार करतो पण ते उत्तर नाही मिळालं. विचार बेटा, काही मला माहित असेल तर सांगतो. गोपाल कृष्णाला बासरी इतकी प्रिय का? सारखी ओठावर धरली, हातात धरली. त्याला इतकी प्रिय ती का म्हणून आहे? आणि अविलंब उत्तर दिलं, ती आतमधून पोकळ आहे. एवढंच उत्तर दिलं, ती आतमधून रिकामी आहे, पोकळ आहे. काम नाही, काम नाही. मग भगवंताला जर प्रिय व्हावं आपण असं आपल्याला वाटत असेल तर आपण आतून पोकळ व्हावं. आणि पोकळ व्हावं म्हणजे चित्त रिकामं करावं. ते भरतं कशाने? हा काम सगळं गोळा करून आणतो. काम नाही. केवढा आग्रह आहे निष्काम कर्माचा. पूर्वमीमांसेचं यश याच्यातच आहे, लक्षात ठेवा. तिथे पूर्वमीमांसा वेदांताला किंवा ज्ञान मार्गाचं साधन बनते. ते दर्शन एवढं मोठं मान्य झालंय. ते नुसतं कर्मकांड म्हणून पूर्वमीमांसेला हिणवणे सोपं जातं. पण त्याचं जे वैभव आहे, त्याची जी उपयुक्तता, निष्काम कर्माचा आग्रह पूर्वमीमांसा करते. आणि ती फक्त एकच काम शिल्लक ठेवते, तो स्वर्ग काम आहे. आपल्या वेदांताच्या दृष्टीने तोही बरोबर नाही, पण त्यांच्या दृष्टीने स्वर्ग मोक्ष असल्यामुळे त्यांनी स्वर्ग काम टिकवलं. जसं आपल्याला सगळंच निष्काम पाहिजे, पण मोक्षाची इच्छा करणाऱ्यालाच मोक्ष म्हणतात ना. म्हणजे मोक्षेच्छा एवढी वेदांताने सांभाळली, त्याने स्वर्ग काम सांभाळलं. बाकीच्या ऐहिक कामाचा त्यांनी निषेधच केला. असा काम नाही, काम नाही. तुकोबा म्हणतात, तो घालवला आम्हा पुनर्जन्म नाही. कर्माच्या बंधनातून सुटण्याचा निष्काम कर्माचरण हा उपाय आहे. पूर्वमीमांसेचे वेगवेगळे पैलू पाहतोय. त्यातला एक पैलू बघून घेऊ. नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध आणि प्रायश्चित्त अशी 5 कर्मे त्यांनी सांगितली.
याचा आपण अभ्यास केला आहे, म्हणून त्याचं फार विवेचन आता करीत नाही. जन्मतः माणसाला 3 ऋणे असतात. ऋण म्हणजे कर्ज, जन्मतःच आहे प्रत्येकाला, आणि ती त्यांनी फेडावी. जेव्हा स्वर्गाच्या दारामध्ये जाईल तो माणूस, निकर्माच्या विभागाने बोलते, स्वर्ग हा अंतिम ध्येयाचा भाग आहे, तिथे पोहोचेल तेव्हा त्याला एनओसी मागतील. तू ऋणमुक्त झालायस का? नाही, मग दार उघडतो जा आतमध्ये असं म्हणू. तू ऋणमुक्त नसशील तर तुला प्रवेश नाही. ती 3 ऋणे जन्मतः आहे. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली तेव्हा सृष्टीतील प्राण्यांच्या सुस्थितीसाठी, स्थितीसाठी, सर्व व्यवहारासाठी काही व्यवस्था केल्या आणि त्या व्यवस्थांचे अधिकारी नेमले व्यवस्था पाहण्यासाठी. 3 व्यवस्था. पहिले, शरीर आरोग्य संपन्न सुस्थितीत राहिलं पाहिजे याची व्यवस्था केली. त्याचा वंश पुढे चालू राहायला पाहिजे म्हणून प्रजा निर्मितीची व्यवस्था केली. आणि नुसतं शरीर सुदृढ आहे, खातो पितो, पोरं बाळ पसारा आहे, एवढ्याने माणूसपणाची पूर्णता नाहीये. त्यांनी अभ्यास करावा, ज्ञानी व्हावं, ही गरज आहे त्याची. म्हणून 3री व्यवस्था त्याच्या स्वाध्यायाची केली. 3च व्यवस्था ईश्वराने केल्या. यासाठी 3 अधिकारी नेमून दिले. शरीराची व्यवस्था आणि पुढील त्याचा वंश चालू राहण्याची व्यवस्था, एवढी सगळी जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर सोपविली ते सगळे पितृगण आहेत, पितर आहेत. पितरांची ही जबाबदारी आहे. ज्याच्या वंशात पोरं होत नसतील त्यांनी आपल्या घराण्याला पितृदोष आहे का याचा तपासच करावा. कुठेतरी पितृशाप आहे, पितृदोष आहे, पितरांचा आपण काही स्मरण करीत नाही असा अर्थ होतो. प्रजा असते, पोरं बाळ असतात, वेडे निघतात, मंदमती निघतात, रोगी निघतात, अपंग निघतात. एकाला कान नाही, एकाला डोळा नाही, एकाचा ओठ तुटला, एकाचा पाय लंगडा आहे, एक आजारी आहे, अशी विकृतीने प्रजा होते. आणि 3रा प्रकार अल्पायुषी होते, सर्वांग सुंदर छान, 7व्या वर्षी समाप्त, अल्पायुषी. असा प्रजेचा दोष निर्माण होतो. समजून चालावं. पितर आपले कुठेतरी अतृप्त आहे. पितरांकडेच ही व्यवस्था सोपवली. आपलं आरोग्य, खूप धन मिळतंय, नातेवाईक आपलं सगळे चांगले आहेत, रोज 12 महिने शरीराची तब्येत बरी नाही अशी तक्रार रोज सुरू. लाडू खूप छान आहे, आपल्या वहिनींनी आणलाय, तो इतका चांगला आहे ना, तो फक्त पाहायचा. डॉक्टरने सांगितलं म्हणजे खाण्यासाठी हातात नाही धरायचा, दुसऱ्याला वाढण्यासाठी धरला तर चालतो. लाडूचा माझा एवढाच संबंध. साखर नाही, माझ्या चहात साखर नका घालू आणि दूधही नका घालू, मग दूधही पचत नाही, मग कोरा चहा, कोरा, साखर चालत नाही. तिखट खाल्लं की भयंकर ऍसिडिटी होते. माझी भाजी वेगळी काढा. 255 झालं होतं काल, काय बीपी. डॉक्टर म्हणाले की 8 दिवस मीठ बंद करा, माझी भाजीत मीठ घालू नका. डायबेटीस असल्यामुळे बटाटा नाही चालत, बटाट्याची भाजी नका घालू. आणखी कोणती मला आवडत नाही, सगळं वर्षच, काही चालतच नाही. जमिनीवर झोपता येत नाही, पलंगावरून उतरता येत नाही. कसलं शरीर,
समजून चालावं, कुठेतरी पितृदोष आहे या घराण्याला. सगळे माणसं कुरकुरीत, त्याला डायबिटीस, त्याला ब्लड प्रेशर, त्याला आणखीन. हे आपण हसण्यावरही नेतोय, पण ही परिस्थिती खूप घरी आहे, पुष्कळांची अशी आहे. पितृदोष म्हणजे वंशवृद्धी, वंशाची परंपरा टिकवणे आणि शरीराचं आरोग्य बरं टिकवणे, हे पाहण्याची ही जी व्यवस्था आहे, ही ईश्वराने पितरांच्या स्वाधीन केलेली आहे. म्हणून त्या पितर हे आपल्यासाठी करतात, त्यांचं आपल्यावर ऋण आहे, त्याला पितृऋण म्हणतात. आणि हे फेडल्याखेरीज कर्ममार्गातून नाशिवंत असं आपण म्हणतो ते स्वर्ग सुख असो की अध्यात्मात अहम ब्रह्मास्मीने होणारं सुख असो, दोन्ही सुखापासून आपण वंचित राहतो. पितृऋण फेडले जावं. स्वाध्याय ज्ञानाची प्राप्ती ही कशाची भाजी ओळखूया. इतकं सामान्य ज्ञान, हा माझा भाऊ आहे हे सामान्य ज्ञान, हे माझे गुरु आहे, हे ऋग्वेदाचं पुस्तक आहे, मी ऋग्वेदी आहे, मी याचं अध्ययन करायचं आहे. हे अध्ययन करता करता शेवटी हे सर्व खलु इदं ब्रह्म या साक्षात्कारापर्यंत मला जायचं. हा संपूर्ण ज्ञानाचा विस्तार. आपल्याला ज्ञान व्हावं, आपण अभ्यास करावा. त्या आपल्या अभ्यासाची व्यवस्था ईश्वराने ऋषींवर सोपवली आणि त्यांनी ग्रंथलेखनादिक करून आपली ती व्यवस्था चालवली आहे. आपल्या ऋषी ऋण आहे. आणि आपण शेवटी जगलो पाहिजे एवढ्या सगळ्यासाठी. आणि म्हणून धान्य पाहिजे, हवा पाहिजे, पर्जन्य पाहिजे, ऊन तापलं पाहिजे. ही संपूर्ण व्यवस्था देवांकडे सोपवली, म्हणून आपल्यावर देव ऋण आहे. आणि तिघांचे ऋण फेडले पाहिजे. देव ऋण फेडायचं, रोज देवांची पूजा करावी, स्मरण करायचं, त्यांना नमस्कार करावा, त्यांना रोज नैवेद्य दाखवावा. आपण कमीत कमी 4 वेळा खातो. आणि आपले दिवस, आपले देव किती किती दिवस उपाशीच. फारच तर देवापुढे एक अर्धा चमचा साखर एवढ्या वाटीत जाते. त्या पाटावर 10 देव असतात, साखरेचे कण मोजले तर 10 नाही भरून. ती एवढीशी साखर त्या वाटीत ठेवल्यावर मला वाटतं यांच्या देवांना डायबिटीस आहे. एक एक कण का. आणि साखरेवर महिनोगणती आपले देव आहेत. गावाला जातो, घरात अंधार असतो 24 तास. देव पारोशे असतात, उपाशी असतात, अंधारात कोंडलेले असतात. असं कधीच वाटत नाही की आपलं काही चुकलंय का चुकतंय. देवऋणातून आपण मुक्त नाही होत. देवऋण फेडण्याचे सोपे उपाय आपण जे खातो याचा नैवेद्य. आपण भाकरी खाल्ली म्हणून त्याला पेढे लाडू पाहिजे असं काय नाही. भाकरी आपण पाला खात असो, त्याच्या पुढे पाला. म्हशीने ठरवलं देवाची पूजा करायची, नैवेद्य कशाचा दाखवायचा. ती जो ते पाला खात बसली, तो पालाच तिने अर्पण करायचा. देवऋण, पूजा अर्चा वंदन काहीच नाही. हात जोडायचे, बा देवा तू समर्थ आहेस, मी नाही समर्थ, मी तुला काही नाही देऊ शकत, वंदन करतो बस. वंदनही तरी करून घ्यावं, पुष्कळ झालं. देवऋण. स्वाध्याय करावा आपल्या ताकदीप्रमाणे. वेदाध्ययनापासून रामराम म्हणेपर्यंत इतकं डायल्यूट केलेला स्वाध्याय आहे. कुठला तरी भाग स्वाध्यायाचा दैनंदिन जीवनात व्हायलाच पाहिजे. ऋषी ऋणातून सुटणे. पितृ रोज तर्पण करावं पितरांच्या नावाने. तो माझा विषय नाहीये. त्या विषयामध्ये आपले शास्त्री खूप पारंगत आहे. कोणाच्या शंका असतील त्यांना विचारा आणि समाधान करून रोज तर्पण करावं. याप्रमाणे 3 ऋण हे पूर्व मीमांसा आपल्याला सांगते. आणि
ती वेदांताने तशीच मानली. हे प्रकाराने आपण पारमार्थिक अभ्यासाला पात्र होतो. एक छान आज्ञा आहे, आपल्याला पालन करण्यासारखी आहे, सगळ्यांना पालन करता येईल अशी आहे. त्रैवर्णिक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णाच्या पुरुषाने वेदाध्ययन करावं. ते 12 वर्षे करावं आणि तेवढं वेदाध्ययन 12 वर्षांचं पूर्ण केलेल्या त्या गृहस्थाने त्याच्या आचार्यांनी, गुरुकुलातल्या त्याच्या आचार्यांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे गृहस्थाश्रम पत्करावा. 12व्या वर्षी अध्ययन सुरू केलं, 12 वर्षे पूर्ण केलं. आता तो 24 वर्षाचा झाला, असा शास्त्र संपन्न झाला. आणि गुरुकुलामध्ये नुसतीच पोथ्या वाचणे नुसतात शिकवित, शेती करायला शिकवतात, उद्योगधंदे शिकवतात, सामाजिक कार्ये शिकवली जातात. असा तो समाजात जगण्याच्या साठी योग्य झालेला 24 वर्षाचा युवक, त्याने आता विवाह करून गृहस्थाश्रम करून आपला वंश पुढे चालवावा. प्रजातंतुम मा व्यवच्छेदची. प्रजातंतू म्हणजे प्रजेची परंपरा खुंटू नये अशी व्यवस्था तू कर, असा आशीर्वाद देऊन आपल्या त्या शिष्याला गुरु त्याच्या घरी पाठवायचे. पूर्वमीमांसेने हे सांगितलं आहे आणि तीच परंपरा आतापर्यंत. पण ते 24 वर्षामध्ये तो शिकणारा जर विरक्त बुद्धीचा झाला, पूर्वकर्माची देणगी म्हणून, सहवास म्हणून, अध्ययनाचा प्रभाव म्हणून काही निमित्त असेल, तो जो विरक्त झाला तर यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. ज्या क्षणी हे वैराग्य परिपक्व झालंय त्या क्षणी त्यांनी संन्यास घ्यावा, गृहस्थाश्रमच पत्करावा. याचं कंपल्शन सर्वसामान्यांसाठी उपदेश आहे. पण असा जर कोणी विरक्त असेल तर संन्यास काय एकदम 50व्याच वर्षी घ्यावा असं नाही. ज्या क्षणाला विरक्ती आली त्या क्षणी संन्यास घ्यावा. शंकराचार्यांना 8व्याच वर्षी विरक्ती, ते 8व्या वर्षी संन्यासी झाले. विद्यारण्य स्वामी 85व्या वर्षी. तोपर्यंत त्यांच्या नशिबाने संन्यासाश्रम नव्हता. यदहरे, ज्या दिवशी विरक्ती येते त्याच दिवशी संन्यास घ्यावा असं विधान. गृहस्थाश्रम चालवावा आदेशच आहे. ज्यांना संन्यासाश्रमाचं प्रारब्ध नाही त्यांनी गृहस्थ व्हावं. गृहस्थ होण्याचाही प्रारब्ध नाही. संन्यास घेण्यापुरता ऐहिकाचा त्याग करवत नाही आणि गृहस्थ होऊन हे भोगण्यापुरती आसक्ती नाही. संन्यास घेण्यापुरती विरक्ती नाही आणि गृहस्थाश्रमी व्हावं एवढी आसक्ती नाही. त्याने ब्रह्मचारी राहावं. नैष्ठिक ब्रह्मचार्य हे 3 आश्रम आहेत. गृहस्थ झाला काय गोडी वाटत नाही, पण जबाबदारी आहे. पोरं बाळ केले, बाकीचे आप्त स्वकीय गोळा झाले, काही दिवस करावं. त्याने आपलं पोरग, प्रत्येकच गृहस्थाने खरं म्हणजे आपलं पोरग कार्यक्षम झालं ते 24 वर्षाचं पोरग झालं की त्याचा विवाह करवावा. संसाराची आपल्या कुलधर्माधिक कर्मांची जबाबदारी त्याला देऊन टाकी, त्याच्यावर सोपवावी आणि आपण वानप्रस्थाला जावं. पूर्वमीमांसेने सांगितलेली ही व्यवस्था आहे, किती छान आहे भाव. संपूर्ण समाज उत्तम स्थितीत निकोप राहतो. भलत्यानी भलती आसक्ती करू नये, भलत्यानी भलत्या विरक्तीचा अवडंबर करू नये. आपल्या मानसिक तयारीचा आणि शास्त्राच्या आज्ञेचा विचार करून, तौलनिक विचार करून निर्णय घ्यावा. 4 आश्रम ठेवलेत. आपण ज्याच्यात सूट होतो ते आपला आश्रम.
लग्नच केलं तू, अरे वा, हे म्हणण्यात अर्थ नाही. तू लग्न नाही केलं अजून, असं हे म्हणायचं. हे का वय आहे का तुझं संन्यास घ्यायचं, असं हे नाही म्हणायचं. अरे पोर बाळ मोठे झाले अजून वानप्रस्थाला नाही गेला, असंही नाही विचारायचं. आपापल्या मानसिक बौद्धिक तयारीप्रमाणे 4 पैकी एका आश्रमात राहणेच भाग. आणि प्रत्येक आश्रम आत्मोन्नतीसाठी उपयुक्त आहेच. गृहस्थ झाला म्हणून त्याचा उद्धार होत नाही असं नाही, ब्रह्मचारी राहायला म्हणून होत नाही असंही नाही, संन्यासच घेतला म्हणजे तो मुक्त होतो असंही काही. प्रत्येक आश्रमाचे नियम ठरलेले पाळले की त्याच आश्रमात तो मुक्त. याप्रमाणे पूर्वमीमांसा कर्मशास्त्राने वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि वैश्विक तंदुरुस्त व्यवस्था कशी असावी याचा उपदेश दिला आहे. पुढील भाग पुढच्या प्रवचनात या ठिकाणी चिंतनाला थांबवते आहे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय